नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मटर पनीर. त्यासाठी पहिल्यांदा घ्यायचं पनीर. पनीरचं वजनी प्रमाण 200 ग्रॅम आहे. त्यानंतर घ्यायचं मटारचं वजनी प्रमाण 100 ग्रॅम आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा कस्तुरी मेथी, पनीर मसाला 3 चमचे, काजू मगज बी 50 ग्रॅम आणि चवीपुरतं मीठ. त्यानंतर टोमॅटो, लसूण, कांदा, कोथिंबीर, आलं. गॅसवर कढई ठेवून कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजून घ्यायचं. कांदा थोडा खरपूस झाला की मग टोमॅटो घालून भाजून घ्यायचं. कांदा टोमॅटो भाजून झालं की मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं. त्यातच मगज बी, आलं, कोथिंबीर, लसूण घालून मिक्सरला बारीक करायचं. मिक्सरला बारीक करेपर्यंत पनीरचे फायदे बघूया. पनीर खाल्ले की शरीराला भरपूर प्रमाणात प्रथिने, कॅल्शियम आणि निरोगी फॅट्स मिळतात. हाडे आणि दात मजबूत पण होतात. पनीरमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात. त्यामुळे हाडे निरोगी राहतात आणि दात पण मजबूत होतात. आता आपला मसाला बारीक करून झाला आहे. बारीक करून झाल्यावर पनीरला हळद आणि 1 चमचा तेल घालून मिक्स करून बाजूला 5 मिनटं ठेवायचं. हळद आणि तेल लावून 5 मिनटं ठेवलं की चांगली अप्रतिम चव येते. आणि पनीरचा दुसरा फायदा म्हणजे पनीरमध्ये पचनक्रिया सुरळीत ठेवणारे पोषक घटक पण असतात. त्यामुळे शरीराची झीज भरून निघते आणि स्नायू पण मजबूत होतात. पनीर मिक्स करून बाजूला ठेवून घ्यायचं. गॅसवर कढई ठेवून त्यात 4 चमचे तेल घालायचं. तेल साधारण गरम करून घ्यायचं. तेल गरम करून झाल्यावर त्यात मिक्सरमधला बारीक केलेला मसाला घालून घ्यायचा. मसाला घालून घेतल्यावर 2 ते 3 मिनटं मसाला चांगला परतून घ्यायचा. 2 ते 3 मिनटं मसाला भाजून झाल्यावर त्यात घरगुती कांदा लसूण चटणी घालून घ्यायची. चटणीचे प्रमाण 4 चमचे आहे. तुमच्यात तिखट जास्त खात असतील तर तुम्ही जास्त वापरू शकताय. मी 4 चमचे चटणी वापरली आहे. मिक्स करून झाल्यावर आणि 5 मिनटं तेल सुटेपर्यंत गॅस बारीक करून ठेवायचा. तेल सुटल्यावर त्यात 3 चमचे पनीर मसाला घालून घ्यायचा. मसाला 5 मिनटं भाजून झाल्यावर त्यात मटर घालून घ्यायचं आणि त्यात मटार घालून 5 ते 10 मिनटं हलवून घ्यायचं. ते 10 मिनटं हलवून झाल्यावर ताट झाकून ठेवायचे. 10 मिनिटांनी ताट काढून झाल्यावर त्यात झाकून ठेवलेलं पनीर मिक्स करायचं. पनीर घातल्यावर अजून 2 मिनटं बारीक गॅस करून ठेवायचं. आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. मीठ मिक्स करून झाल्यावर आणि 5 ते 10 मिनटं बारीक गॅस करून ठेवायचं आणि त्यावर ताट झाकून ठेवायचं. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि खाण्यासाठी मटर पनीर तयार आहे. आणि पनीर जास्त खाल्ल्याने भूक लागत नाही, वजन नियंत्रणात राहते. पनीर कमी खाल्ल्याने फायदा पण होतोय आणि जास्त खाल्ल्यावर दुष्परिणाम पण होतोय. नवनवीन भन्नाट आणि पारंपरिक रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. सोबतच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. कारण तुम्हाला तर माहितीच आहे, आपण स्वयंपाकात गारवा आणि चवीत गोडवा आणतो.